रेडी? येस. नमस्कार. हॅलो. सगळे मजेत असणारच. येस. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रथम नेहमीप्रमाणे आपल्या शंखनादाने सुरुवात होणार आहे. तर प्रदीप अडूळ सर, आपण कृपया इथे स्टेजवर यावे आणि शंखनाद करावा. पंचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. तुमचं इतकं म्हणजे जवळजवळ माझ्या मते 1 ते 1.25 मिनिटाच्या वर हा शंखनाद तुम्ही करता किंवा काय 50 सेकंद असते, पण तुमचा स्टॅमिना बघून हॅट्स ऑफ आहे. त्या दिवशी आम्ही तुमचा स्टॅमिना बघितला आपल्या कार्यक्रमानंतरचं. तर खूप छान. असेच राहा. यानंतर आपण आपला नेहमीचा थेटभेट हा कार्यक्रम चालू करणार आहोत. यामध्ये आज आपल्याला गुरु शिष्याची जोडी याच्यावर सादरीकरण आहे आणि दुसरी अजून एक जोडी म्हणजे आषाढ आणि श्रावण महिना. हे दोघे भिन्न स्वभावाचे आहेत, परंतु तरीही एकमेकांना साथ देतच असतात. आषाढ म्हणजे काळ्या ढगांची गर्दी, गडगडाट, त्याचा सुरेल आवाज. आणि श्रावण म्हणजे हिरवागार गंधाळलेला, सणांनी सजलेला. आषाढ म्हणजे बरसणं आणि श्रावण म्हणजे हलकेच हसणं. आषाढ म्हणजे बरसणं आणि श्रावण म्हणजे हलकेच हसणं. आषाढात सुरू झालेली मैत्री श्रावणात फुलते असं म्हणतात बरं का. आषाढात सुरू झालेली मैत्री श्रावणात फुलते म्हणजे कशा प्रकारे? जिम्मा, फुगडी आणि हे खेळ खेळताना अनेक प्रकारची गाणीही म्हटली जाते. तर या दोन्ही हे दोनही महिने आपल्या भावविश्वाचे, नातेसंबंधांचे आणि ऋतूंच्या मैत्रीचं प्रतीक आहे. तर आता आपण चालू सुरू करणार आहोत. हे सगळं आपण गाण्यामधनं ऐकणारच आहोत, पण प्रथम आपण सुरू करणार आहोत तो आपल्या सभासदांपैकीचा जे 75 वर्ष पूर्ण करतात त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आपण साजरा करतो. तर त्यासाठी मी करून आपला पुढचा कार्यक्रम आहे गुरु शिष्य परंपरा. एक पवित्र बंधन जिथे गुरु आपल्या शिष्याला केवळ ज्ञानच देत नाही, तर आचार, विचार, अनुशासन, जीवनदृष्टी आणि संस्कार सुद्धा शिकवतो. तर प्रथम मी नाव घेते नीता उपासनी ताईंचं. त्यांनी स्टेजवर यावं. त्यानंतर विकास पाटील यांनी तयार व्हावं. गुरु शिष्य परंपरेत सुधीर मोघेजींचे शब्द आहेत आणि संगीत अर्थातच आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी. त्यांची ही रचना आहे ती मी सादर करते. गाणं नाहीये, कथन आहे, पद्य पद्य.
गद्य सुखाच्या क्षण पद्यामध्ये गद्य मग गद्यामध्ये सादरीकरण तुमचं पद्य आहे ना वाचन वाचन नाही गायन नाही गायन नाही गायन नाही नुसतं वाचन हो सादरीकरण या गुरुशिष्य परंपरेमध्ये गुरुला एक अनन्य साधारण स्थान त्यांनी दिलेलं आहे आणि गुरुच हा जगात एक त्राता आहे असं त्यांनी म्हटलंय. गुरु हा दया सिंधू दीनबंधू आणि गुरु आई वडिलांच्या नंतर गुरुचं स्थान जे आहे ते प्रत्येकाच्या जीवनात अनन्य साधारण असं आहे. गुरु हा मार्गदर्शक असतो. अंधारामध्ये किंवा कुठच्याही क्षणी तो आपल्याला मार्ग दाखवतो म्हणून त्याला मार्गदर्शक असंही नाव आहे. दीपस्तंभासारखा तो असतो. कधी कधी आपल्या तनामनात सुद्धा तो चैतन्य जागवतो. कणाकणात आपल्या प्राण देतो आणि जे अरूप आहे त्याला तो रूप देतो. जे मूर्त आहे ते तो अमूर्त करून देतो. असा तो गुरुसारखा कुणी दुसरा सोडला नाही. गुरुशिवाय कुठेही थारा नाही आणि गुरु निधान आणि गुरु मोक्ष गुरु हाच आश्रय आहे. आणि ज्यांना कुणाला सुदैवानी दैवानी असे गुरु लाभतात ते आपल्या आयुष्याचा कुठच्याही समय म्हणजे कुठच्याही कठीण समय बरोबर मार्ग शोधून काढतात. कारण त्यांच्या मागे हे गुरुचं बळ असतं. अशी ही गुरुची परंपरा आपल्या भारतीय परंपरेमध्ये त्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच आपण ही गुरु पौर्णिमा साजरी करतो, गुरुवंदना करतो. धन्यवाद. थँक्यू ताई. यानंतर विकास पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन त्यांचं सादरीकरण करावे. सादरीकरण करावे. आणि त्यानंतर नमस्कार. आपला विषय आहे गुरु शिष्य जोडी. तर मी माझं सादरीकरण करतो. समर्थ रामदासांनी महाडजवळी शिवथरगड येथे दासबोध ग्रंथ सांगितला आणि कल्याण स्वामींनी तो लिहिला हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्याशिवाय शिवथरगड इथली गोष्ट आहे. त्यात शिवथरगड इथली ही गोष्ट आहे. समर्थांच्या सर्व शिष्यांमध्ये कल्याण स्वामींची गुरुनिष्ठा सर्वश्रुत आहे. समर्थ कल्याणला सर्व कामं सांगतात. त्याच्यावरच त्यांची जास्त विशेष मर्जी आहे हे इतर शिष्यांना सहन होत नव्हते. ते त्यांना त्यांचा हेवा करीत, मत्सर करीत. त्याबद्दल इतर शिष्यांमध्ये नेहमी कुजबूज असे. हे वृत्त जेव्हा समर्थांच्या कानावर गेले तेव्हा त्यांनी सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. समर्थ केव्हा कुठे कशी परीक्षा घेतील याचा नेम नसेल. समर्थांनी विड्याची पाने मुद्दामच लपवून ठेवली आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी कल्याण सोडून सर्व शिष्यांना उठवले आणि मला विडा कुटून द्या अशी आज्ञा केली. कधी नाही ती आज सेवेची संधी मिळाली आहे हे लक्षात घेऊन जो तो धडपडू लागला. कोणी खलबत्ता आणला, कोणी पानदाणी आणली, कोणी तिकटाणी आणली. एक जण विडा करायला सुरुवात करणार तोच डब्यातील पानं संपल्याचं लक्षात आलं. तो समर्थांना म्हणाला, डब्यातील पानं संपली आहे. त्यावर समर्थ म्हणाले, पानं संपली तर काय झालं, वेली आहेत ना, रानात जाऊन ताबडतोब पानं घेऊन या. इतक्या मध्यरात्री पानं कोण आणणार? एक शिष्य म्हणाला, सकाळी उठल्याबरोबर पानं आणू. त्यावर समर्थ म्हणाले,
मला आत्ता वेळा हवा आहे त्याचं काय? समर्थांनी कल्याणला उठवले. समर्थ म्हणाले, कल्याणा, पानं संपली आहेत. हे ऐकताच कल्याणाने क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, धावत निघाला. इकडे इतर शिष्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. एवढे वैराग्य संपन्न असून सुद्धा महाराजांना विड्याचा मोह आवडता आला नाही. व्यसन हे असंच असतं. या कल्याणाने तरी आपली बाजू उचलायला हवी होती. निघाला लगेच छळपटासारखा. आपले स्वतःचे म्हणून मत त्याला नाहीच अशी त्यांची बडबड चालू होती. कल्याण स्वामी घाईघाईने काळोखातून जात असताना वाटेत एक भला मोठा सर्प त्यांच्या पायाला टचला. त्याचे विष जाडी नसल्याने कल्याण स्वामी खाली पडले आणि त्यांनी जय जय रघुवीर समर्थ असा मोठ्याने जयघोष केला. ती आरोळी अंतर्यामी समर्थांपर्यंत पोहोचली. तेव्हा समर्थ म्हणाले, अरे कल्याण संकटात आहे, हात मारतोय, कोणी काळोखात पुढे होईना. तेव्हा समर्थ स्वतःच उठले, चुडत पेटवून घडीतून पुढे जाऊ लागले. तर वाटेतच कल्याण स्वामी बेशुद्ध होऊन पडलेले त्यांना दिसले. शेजारीच तो जहरी नाग फणा काढून बसला होता. समर्थ नागावर संतापले आणि म्हणाले, आमची माणसं रात्री अपरात्री इथे फिरत असतात, तेव्हा आपण इथे राहू नये. राहायचं असेल तर कोणालाही त्रास न देता राहावे लागेल, नाहीतर इथून बऱ्या बोलाने चालता हो. नागाने एवढे जणू काही ऐकलेच, त्याला समजलेच. त्याने समर्थांना प्रदक्षिणा घातली. आपला फणा 3 वेळा समर्थांच्या पायाच्या अंगठ्यावर स्पर्श केला आणि तो निघून गेला. आता कल्याणच्या अंगात भिनलेले विष कसे काढायचे असा प्रश्न होता. समर्थांनी त्याच्या सर्वांगावरून आपला कृपाहस्त फिरवला आणि जवळच असलेल्या भैरवाला प्रार्थना केली, माझ्या कल्याणला उतार पडू दे. त्याबरोबर भैरवाने विष काढून घेतले आणि कल्याण पूर्ववत झाला. त्याने समर्थांच्या चरणी मस्तक ठेवले व पाने आणण्यासाठी निघाला. समर्थ म्हणाले, कल्याणा, कोठे निघालास? कल्याण म्हणाला, महाराज, माझी कामगिरी पूर्ण झाली नाही. तेव्हा समर्थ म्हणाले, कल्याणा, कुठेही जायची गरज नाही, खोलीत भरपूर पानं आहेत. पानांच्या निमित्ताने मी तुमची परीक्षा घेतली. ते सर्व शिष्यांना म्हणाले, तुमच्यामध्ये आणि कल्याण मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला कळलेच असेल. त्याने आपला देह गुरुचरणी अर्पण केलेला आहे, त्याच्याप्रमाणे भक्ती करण्यास शिका म्हणजे झाले. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद सर. आमच्यासाठी भांडणच असतात. चला सर, यानंतर आहेत प्रज्ञा जोशी ताई. प्रज्ञा दळवी आणि मग प्रज्ञा जोशी. नमस्कार, मी प्रज्ञा दळवी. गुरुपौर्णिमा या विषयाच्या अनुषंगाने ही गुरुशिष्य परंपरा याविषयी बोलणार आहे. या परंपरेत शिष्याला वैयक्तिक संबंधाने ज्ञान आणि कौशल्य प्रदान केले जाते. एवढंच नाही तर मूल्य, आध्यात्मिक अंतर्दृष्टी, जीवनशैली हेही समाविष्ट असते. यात शिष्याला त्याच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन केले जाते आणि त्याच्यावर लक्ष दिले जाते. शिष्य गुरुसोबत राहून त्याच्या कामात, गुरुच्या कामात मदत करत निरीक्षणाने आणि सूचनेद्वारे शिकत असतात. हे मौखिक प्रसार आणि व्यावहारिक प्रयोगाद्वारे अनुभवात्मक शिक्षणाने दिले जाते. तिथे शास्त्र, विधी, तत्वज्ञान हेही शिकवले जाते. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, इतर सर्व कला प्रकार
हे गुरु शिष्य परंपरेनेच प्रसारित झाले आहेत आणि अजूनही तसेच होत आहे. अशा गुरु शिष्य परंपरेच्या भारतातील असंख्य जोड्यांनी आपल्या समृद्ध ज्ञानाने आणि कार्याने भारतीयांना जगण्याचा मार्ग दाखवला. या परंपरेने गुरु शिष्यांचे सखोल अर्थपूर्ण नातं निर्माण झालं. शिक्षण प्रक्रियेत समर्पणाचं महत्व अधोरेखित झालं. ही परंपरा वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठीही मौल्यवान ठरते, जसे की लक्ष केंद्रित करणे, नम्रता आणि कृतज्ञता शिकवते. अशा गुरु शिष्यांच्या सर्वज्ञात असलेल्या काही जोड्यांबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य. आर्य चाणक्याला कौटिल्य म्हणूनही संबोधतात. त्यांची चाणक्य नीती, हुशारी आणि बुद्धिमत्ता अफाट होती. महान तत्वज्ञानी आणि पहिले अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त मौर्य राजाने साम्राज्याचा विस्तार करत तो एक महान शासक बनला. आता रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा विवेकानंद हे नरेंद्र होते आणि त्या भेटीच्या वेळी त्यांनी एक गीत गायलं. त्या गीताने रामकृष्ण परमहंस इतके प्रभावित झाले की त्यांनी विवेकानंदांना दक्षिणेश्वरला येण्याचे आमंत्रण दिले. केवळ या भेटीने या गुरु शिष्य जोडीला आकार प्राप्त झाला आणि ही जोडी त्या काळच्या तरुणाईला प्रेरणादायी ठरली. तसे श्रीकृष्ण आणि अर्जुन. श्रीकृष्णाने अर्जुनास सारथ्य करत भर रणांगणात गीतेतून जीवनाचे सार सांगितले. तसेच समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज. समर्थ रामदासांनी शिवाजीला आध्यात्मिक, सांसारिक आणि स्वराज्य स्थापनेत मोलाचे मार्गदर्शन केले. महाराजांना स्वराज्य विस्तारास त्यामुळे पाठबळ मिळाले. या गुरु शिष्यांचे संबंध हे हिंदू ऐक्याचे आणि मराठी अस्मितेचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. तर अशी ही गुरु शिष्य परंपरा ही ज्ञान हस्तांतरणाची एक प्राचीन भारतीय परंपरा आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप छान माहिती दिली. त्यानंतर प्रज्ञा जोशी आणि प्रज्ञाताईनंतर आहे डॉक्टर मी येणार. तुम्ही मी तेव्हा अनाऊन्स करेन. ओके. सर्वांना नमस्कार. गुरुण नाही तुझा आधार, रडता पडता कोठे आरता, तो नेत असे पार. आषाढाची एक महत्वाची तिथी म्हणजे व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा. गुरुला ब्रह्मा विष्णू महेश मानण्याची शिकवण आपल्या संस्कृतीमध्ये आहे. महर्षी व्यास हे गुरुचे गुरु मानले जातात. ज्याला गुरु नाही त्याला गती नाही, इतके गुरुचे स्थान परमेश्वरापेक्षाही मोठे आहे. म्हणून पहिला नमस्कार हा गुरुला करतो. जीवनाला आकार देणाऱ्या गुरुचं पूजन फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच नाही तर नित्य करावे. पौर्णिमा म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरूंचे आदरपूर्वक पूजन करण्याचा हा दिवस. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत गुरु या शब्दाचे फार मोल आहे. व्यासोचित जगत सर्वम असे यासाठी म्हटले जाते की 18 महापुराणे, 18 उपपुराणे आणि महाभारत हे महाकाव्य रचून त्यांनी ज्ञानाचे भांडार पुढे करून दिले. या जगातले यज्ञ यावर सर्व विषय आहेत. भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले जे स्वतः महागुरु होते. जो त्याला घेतला गुण तो या गुरु केला झाला. ही आमची गुरुशिष्य परंपरेची शिकवण आहे. ज्या प्रसिद्ध गुरुशिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या त्यातल्या प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुवरची जाज्वल्य निष्ठा, भक्ती कोणत्या ना कोणत्या रूपाने व्यक्त केली आहे. या संदर्भातल्या अनेक कथा ह्या आपल्याला माहीतच आहे.
एकदा एक गुरु शिष्य नदी पार करत असताना गुरुने शिष्यास हात पकडण्याची विनंती केली, पण शिष्य गुरुचा हात धरतच नव्हता, पकडतच नव्हता. खरं तर गुरुने दोनदा तीनदा त्या शिष्याला म्हटलं की माझा हात पकड, पण त्याने काही हात पकडला नाही. मग नदीचं पाणी एकदम वाढलं आणि शेवटी गुरुने शिष्याचा हात पकडून नदी पार केली. तेव्हा गुरुने विचारलं, तू माझा हात का पकडला नाही? तेव्हा शिष्य म्हणतो, माझ्यावर भरोसा नव्हता, मी तुमचा हात पकडला असता तर घाबरून मी तो सोडूनही दिला असता, पण तुम्ही माझा हात पकडला तर तो तुम्ही सोडणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास होता. तर असं असतं गुरु शिष्यांचं नातं. मग गुरुला गुरुदक्षिणा कशी द्यायची? तर आत्मीय आदरे गुरुला मन मंदिरे बोलवावे, पंचप्राण ज्योतीने गुरुरायाला ओवाळावे. एकदा कळीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं, बकार म्हणजे सिद्ध होय, रकार म्हणजे पापाचे दहन करणारा आणि उकार म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप. गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर कधी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो. गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले. संत नामदेव साक्षात विठ्ठलाची भाष्य करणारे त्या नामदेवाचे गुरु होते विसोबा टिळक. भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले आहे. गुरुपूजनाचा अर्थ गुरुने दिलेलं ज्ञान आत्मसन्मानाने आपल्या आचरणात आणावे. व्यासांइतके श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्यापर्यंत निर्माण झालेच नाही. ते देवाप्रमाणे आहेत. आपल्या संस्कृतीचे ते शिल्पकार आहेत, मूळ आधार आहेत. त्यांचं पूजन म्हणजेच गुरुपौर्णिमा होय. आणखी एक प्रसिद्ध कथा की साने गुरुजींनी त्यांच्या आईला गुरु मानले होते. त्यांना एकदा त्यांच्या मित्रांनी विचारले, तुमच्याची सेवा वृत्ती कशामुळे निर्माण झाली? तेव्हा साने गुरुजींनी उत्तर दिले, ही सगळी माझ्या आईची देणगी आहे. आई हाच माझा गुरु. माझ्या आईने मला गालीगुरांवर, पाखरांवर, झाडाझुडपांवर प्रयोग करायला शिकवले. तसेच कोणत्याचा मांडा करून खावा, पण गरिबीतही सत्व आणि सत्व न सोडता कसे राहावे हे तिथेच मला सांगितले. आईची ही शिकवण साने गुरुजींना जन्मभर उपयोगी ठरली आणि हे आपल्या वागण्यातून आईला कसे समाधान मिळेल हे पाहत राहिले. तसे वागले आणि त्यातूनच त्यांची गुरुबद्दलची म्हणजे आईविषयाची श्रद्धा व भक्तिभाव व्यक्त झाला. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. खूप छान ताई, धन्यवाद. नीताताई, तुम्ही सादरीकरण उत्तम रीतीने निभावून दिलं, ही आपली क्षमता आहे. आपण सादरीकरण म्हणतो ते स्वरचित आणि स्वलिखित असतं. तुम्ही पटकन बाबूजींचं नाव घेतल्यानंतर आपण थांबलो, कारण नंतर आपल्याकडे 20 जणांची गीतं व्हायची. मला सादरीकरणाबद्दल एकच मिनिट बोलायचं आहे की प्रथम आम्ही जेव्हा 5 जण कोर कमिटीची मीटिंग करतो त्याच्यात एक दंडक होता की आपण कोणी भाग घ्यायचा नाही. शामराव गाणं पण म्हणू शकणार नाही, विकास पाटील, मीनाताई सादरीकरण करू शकणार नाही. पण नीताताईंचं एकटींचं नाव पहिलं आलं, त्यामुळे आपण दोघं आपल्या कोर कमिटीमध्ये सादरीकरणामध्ये आहेत. प्रत्येक वेळेला लक्षात घ्या, आम्हाला उगाच सादरीकरण किंवा गाणं म्हणायला लावू नका. पुढचं सादरीकरण आहे मीनाताई सोनवणे. मीनाताई. धन्यवाद सर.
खरं सांगायचं म्हणजे हे सरांनी सांगितलं तसंच, म्हणून आज सादरीकरणाला सुरुवात करते आहे. गुरु शिष्य जोडी. गुरु शिष्य म्हणजे परस्पर निष्ठा आणि विश्वास. गुरु शिष्याला पुस्तकी ज्ञानाबरोबर अनुभवासहित असे ज्ञान बनवित असतो. पण मी आज पारंपरिक गुरु शिष्याबद्दल न बोलता या आधुनिक गुरु शिष्यांच्या नात्याचा त्यावरील माझे विचार मांडण्याचा मी प्रयत्न करते आहे. तर ऐका. एक 50 वर्षाची कुटुंबवत्सल गृहिणी, जिला सारं काही परमेश्वराने भरभरून दिलं होतं. आनंदी, समाधानी, तृप्त अशी ही स्त्री, जिच्याकडे सामाजिक सेवेचं भान किंवा सामाजिक बांधिलकीची जाणीव होती. त्यामुळेच वेळ असेल तेव्हा आपल्या व्यस्त शेड्यूलमधून अनेक आश्रमांना, सामाजिक संस्थांना ती भेट देत असे. एके दिवशी एका अनाथ आश्रमाला भेट द्यायला गेली. त्या संस्थेच्या नावात कुठेही अनाथ हा शब्द नव्हता, हे अतिशय महत्वाचं आहे. तर या संस्थेत गेल्यावर प्रथम दर्शनी एका वयस्कर स्त्रीने स्मित हास्याने त्यांचं स्वागत केलं. ते प्रथमदर्शनी प्रेमात पडणं म्हणतात ना, तसं या गृहिणीला वाटलं. मग समजलं, या संस्थेच्या संचालिका आहेत. वयाने 60 ओलांडलेली ही स्त्री, त्यांच्याबद्दल मनात एक आदर निर्माण झाला. आपण योग्य ठिकाणी आलो आहोत याची त्या गृहिणीला खात्री पडली. आणि ही कुटुंबवत्सल गृहिणी पुन्हा पुन्हा या संस्थेला भेट देऊ लागली. त्या वास्तूशी, त्या संचालिकेशी तिची नाळ जुळली. दोघींमधला आपलेपणा वाढला. हसतमुख, नीटनेटकेपणा, सोख काम, अनाथ जीवांवर या संचालिकेचं असणारं प्रेम सार काही तिला जाणवलं. त्या दोघींमधली मैत्री घट्ट झाली. बघता बघता या मैत्रीचे कधी गुरु शिष्याच्या नात्यात रूपांतर झाले कळलंच नाही. यासाठीच हे कारण अतिशय महत्वाचं आहे. या संचालिका ताईंना आपल्या जवळचं सर्व ज्ञान, अनुभव, माहिती इतरांना वाटण्याची सवय होती. आता कोणत्या स्वरूपात हे ज्ञान वाटत असत तर ऐका. त्यांनी जे लिहिलेलं, वाचलेलं असायचे ते सगळ्याची झेरॉक्स काढून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना त्या वाटायच्या. यात आयुर्वेदाची माहिती असो, आहार विषयक योग्य सल्ला असो, लहान मुलांचं साहित्य, पुस्तक, कविता, गाणी, प्रार्थना या सर्वांची झेरॉक्स प्रती काढायची आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना ती वाटायची. हा त्यांचा सामाजिक कार्याचा एक भाग होता बरं का. अहो म्हणजे रोज रोज उठून गुरुकडे अध्ययन करायला जायची गरज नसते. स्वतःच्या अनुभवातून येणारे शहाणपण दुसऱ्याकडे पोहोचतं करणं आणि हे करताना त्या समोरच्या व्यक्तीमधील गुण ओळखणं, त्या व्यक्तीला त्यासाठी प्रोत्साहन देणं आणि ती व्यक्ती त्यासाठी कार्यरत आहे की नाही हे पण पाहणं हे अतिशय महत्वाचं असतं. तर ही जी 50 वर्षाची गृहिणी होती तिला जाणवायला लागलं, अरे ही ताई आपल्यासाठी किती मेहनत घेत आहे. प्रत्येक वेळी कुटुंबाची पण चौकशी करतात. तसंच अगं तुला समाजसेवेची आवड आहे ना, मग लागती कामाला. तुझं पॅशन आहे ना, मग ते पूर्ण कर. त्या संचालिका ताईंची ऊर्जा पाहून तिला असे वाटायचं, अरे या वयात इतका उत्साह असू शकतो, आपण यांच्यासारखं व्हायचं. आणि मग त्या दोघींमधली मैत्री वाढतच गेली. गुरु शिष्याचं नातं, आईची माया, मोठ्या बहिणीचं प्रेम सारं काही तिला या स्त्रीमध्ये दिसलं. आणि त्या कुटुंबवस्थ स्त्रीला तिचं स्वतःचं अस्तित्व दिसायला लागलं, ते खुणावायला लागलं. कुटुंबासाठी वेळ देणं जरुरीचं नक्कीच, पण तेवढंच सामाजिक बांधिलकी पण जपली पाहिजे याची जाणीव तिला झाली. तिने स्वतःला एक झोकून द्यायचं ठरवलं आणि तिच्या पुढे एक उत्तम हसतमुख मार्गदर्शिका उभीच होती. दोघांमधलं नातं घट्ट झालं. आज गुरु शिष्याची ही जोडी, त्यासाठी मला हे कथन करावंसं वाटलं.
या गुरुत तिला मैत्रीण, बहीण, आई असे 4 वेगळ्या प्रकारचे रेशीम धागे सापडले, ज्याने त्यांची वीण घट्ट झाली. या आधुनिक युगात आपण म्हणू शकतो की पॅकेज डील फारच छान मिळालं की. आणि असा गुरु प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटेवर आला तर आयुष्याला एक वेगळं वळण नक्कीच मिळतं, पण तो गुरु समोर यावा मात्र लागतो. तर ही कुटुंबस्थ स्त्री म्हणजे मीना सोनवणे आणि ती संचालिका मी काय का मला मुद्दामून आज हे जाहीर करायचं आहे. ती संचालिका म्हणजे आपल्या संस्थेच्या टिटवाळा बालिका भवन मुक्ता प्रकल्प जे 2009 पासून सुरू आहे, त्याची धुरा 10 वर्ष ज्यांनी सांभाळली त्या वैशाली ताई जोशी. दुसरं हे नीट का सांगायचंय मला, त्या ज्योतिताई पाटकरांनी त्यांच्यावर नीट आहे का, ज्योतिताई पाटकरांनी त्यांच्यावर विश्वासाने सोपवलेला हा प्रकल्प त्यांनी तितक्याच प्रामाणिकपणे सांभाळला होता. आता त्या रिटायर आहेत. या माझ्या गुरुला माझा सादर प्रणाम. त्यांची 500 व्याख्याने आहेत, आहारविषयक पुस्तक, उत्तम गृहिणी आहे, आयुर्वेदाची उत्तम माहिती, लेखन साहित्य या प्रावीण्य ही अशी गुरु या जन्मी मला मिळाली, त्यासाठी माझं परम भाग्य मी समजते. या माझ्या या गुरुनी माझ्या अस्तित्वाला रूप देणारी माझी ही गुरु भगिनी आता नुकतंच 78 वर्ष त्यांना पूर्ण झाले आहे 6 जुलै रोजी. त्यांच्यासाठी मलाही या शब्दरूपात खास भेट द्यायची होती आणि तीही तुम्हा सर्वांपुढे मांडायची होती. धन्यवाद. मीनाताईंनी माझ्याकडे वैशालीताई जोशींचा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे आणि वैशालीताईंनी लिहिलेले कागद माझ्यापर्यंत पण आले आहेत, पोहोचवले आहेत. तर आता आपण या सादरीकरणाच्या कार्यक्रमामध्ये इथे थांबतोय. नमस्कार सर्वांना. मध्यंतरानंतरचा कार्यक्रम आता आपण सुरू करतोय, परंतु यापूर्वी जो कार्यक्रम झाला तो सगळ्यांना आवडला की नाही? मग तसाच बहारदार कार्यक्रम आता आपण पुन्हा दुसऱ्या सत्रात सुरू करतोय. गाण्यांचा कार्यक्रम आहे. वर्षा ऋतू, आषाढ महिना, येऊ घातलेला श्रावण, पावसाची गाणी असे विषय घेऊन आपण आलो. ही थीम दिलेली होती. नावं खूप 20 नावं आलेली आहे. या कार्यक्रमात लक्षात ठेवा, न चुकता 2च कडवी प्रत्येकीने म्हणायची आहे. वेळेचं बंधन आहे आणि प्रत्येकाला संधी देणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आता सुरुवात करते. मी पहिलं नाव वाचते आणि दुसरं वाचून ठेवते, म्हणजे वेळ जाणार नाही, दुसऱ्यांनी पण तयारीत राहावं. पहिलंच नाव आहे निवेदिता खासनीस, यावेकानी, आणि दुसरं आहे वर्षा उपाध्ये. वर्षा उपाध्ये, निवेदिता मॅडम तुमची आहे. वर्षा उपाध्ये आणि नंतर आमचे ज्ञानेश्वर महाराज सतीश टाके. वर्षा उपाध्ये आल्या नाही. हेलो. बरसात में काली घटा छा जाती है और मेरे मन में जो भाव पैदा होते हैं वो मैं ये गाने से आपको सुनाना चाहती हूँ. जब चली ठंडी हवा, जब उठी काली घटा, मुझको ये जाने वफा तुम याद आए. जब चली ठंडी हवा, जब उठी काली घटा, मुझको ये जाने वफा तुम याद आए. जिंदगी की दास्तां जाने कितनी हो हंसी, बिन तुम्हारे कुछ नहीं, बिन तुम्हारे कुछ नहीं. क्या मजा आता सनम
लक्षणी चंदीना लक्ष्मी चाली घडा कोई जाने बा पुण्यालाय. चालू आहे का बघा माईक. सॉरी, सतीश साठे आणि त्यानंतर लीना शेटे. हॅलो हॅलो. आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम. आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम. आने वाला कोई तूफान है, कोई तूफान है आज मौसम. आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम. काली काली घटा डर रही है, काली काली घटा डर रही है. ठंडिया है हवा भर रही है. सबको क्या क्या गुमा हो रहे हैं. हर कली हम पे शक कर रही है. फूलों का दिल भी कुछ बदगुमान है आज मौसम. आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम. ऐ मेरे यार ऐ हुस्न वाले, ऐ मेरे यार ऐ हुस्न वाले. दिल के या मैंने तेरे हवाले. तेरी मर्जी पे अब बात तेरी. अब जिन्हें दे चाहे तू मार डाले. तेरे हाथों में अब तेरी जान है आज मौसम. आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम. आने वाला कोई तूफान है, कोई तूफान है आज मौसम. आता लीना शेटे, त्यानंतर कल्पिता खरे. लीना शेटे, पुढच्यानी तयार राहायचंय, प्लीज वेळ घेऊ नका मध्ये. यानंतर कल्पिता खरे आहेत. हॅलो. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेला ही पूर चढे. पाणीच पाणी चहूकडे, बाई गेला मोहन कमीकडे. रिमझिम पाऊस पडे सारखा, सर्व भिजले, तरुवर भिजले, भिजल्या वेळी
नंतर सुहास गुर्जर. नमस्कार, मी कल्पिता खरे. ज्यांना मी मनमोहन गुरु मानला, ज्यांना माझ्या बंधूंनी कैलासवासी पंडितराव गोविंदराव पटवर्धन यांनी हार्मोनियमची साथ केली आणि ज्यांच्या गाण्यासाठी मला अनेक बक्षिसं मिळाली आणि ज्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, माझ्या भावाचं पण जन्मशताब्दी वर्ष आहे, आणि अशा या माझ्या मनोमन गुरु माणिकताई वर्मांचं मी एक गीत सादर करते. रंग तुझा सावळा दे मला गोविंदा घननिया रंग तुझा सावळा दे मला गोविंदा घननिया रंग तुझा सावळा तुझ्या रूपाचे नयनी काजल तुझ्या रूपाचे नयनी काजल सूर्यमुरलीचे काली कुंडल सूर्यमुरलीचे काली कुंडल मुग्ध मनाची करुणी ओंजळ मुग्ध मनाची करुणी ओंजळ हरिते अर्पण तुला रंग तुझा सावळा दे मला गोविंदा घननिया रंग तुझा सावळा तुझ्या रूपाचे नयनी काजल तरुतरिया कुंजवनातून उमरावी काळी होन तरुतरिया कुंजवनातून उमरावी काळी होन जय कृष्ण हा जय भगवंत फुले जय कृष्ण हा जय भगवंत फुले नरते नरतन मला रंग तुझा सावळा दे मला गोविंदा घननिया रंग तुझा सावळा रंग तुझा रंग तुझा रंग तुझा सावळा. सुहास गुर्जर, नंतर नितीन ठाकर. नितीन ठाकर त्यानंतर. एकोणीसशे 77 साली पारद नावाचा मराठी पिक्चर होता, सस्पेन्स पिक्चर. त्याच्यामध्ये चंद्रशेखर गाडगीळ यांनी एक पावसातलं रोमॅन्टिक गाणं म्हटलंय, म्हणण्याचा प्रयत्न केला. अजून आठवेती रात पावसाळी, अजून आठवेती रात पावसाळी, मने धुंद वेळी भिजून चिंब झाली, मने धुंद वेळी भिजून चिंब झाली, अजून आठवेती रात पावसाळी.
जरा स्पर्श होता सुटे कंप हाती, जरा स्पर्श होता सुटे कंप हाती, नको पंधराता अशा गुंधराती, लाज लाजली का आज दूर गेली, अजून आठवती रात पावसाळी, मने धुंद वेळी भिजून चिंब झाली, अजून आठवती रात पावसाळी. मिटून घेतले तू पंख पापणाचे, मिटून घेतले तू पंख पापणाचे, तरी त्यात वेळे स्वप्न मिलनाचे, नको दुरावा अशा रम्य वेळी, अजून आठवती रात पावसाळी, मने धुंद वेळी भिजून चिंब झाली, अजून आठवती रात पावसाळी. खूप छान. नितीन ठाकर नंतर अनिता जोशी. कृपया कोणी लवकर जायचंय म्हणून विनंती करू नका, कार्यक्रम आपला वेळेत संपणार आहे. हॅलो हॅलो हो 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 हो. अरे बरखाने उठ गई है तो अपन बरखारानी को बुलाते हैं. बरखारानी जरा जम के बरसो, मेरा दिल घर जान पाए झूम कर बरसो, बरखारानी जरा जम के बरसो, मेरा दिल घर जान पाए झूम कर बरसो, बरखारानी मेरे भी तो आए हैं, चले तो
सुवर्णा पटवर्धन. नमस्कार, मी रेखा मुगेशकरांची बादल वारं सुटे नको, बादल वारं सुटे नको, वाऱ्याला तुफान सुटे नको, वाऱ्याला तुफान सुटे नको, झिरझिर वाऱ्यात पावसाच्या पाण्यात सजलं होळीला पाण्यात लोटलं, बादल वारं सुटे नको, वाऱ्याला तुफान सुटे नको. सुवर्णा पटवर्धन, नंतर अलका दाता. अलकाताई पुढे या. गाणी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, बघ पावळ्या गळती, प्रेम अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा, आला आला ग सुगंध मातीचा. श्रावणात सारे जीव झाले बाई ओले, फूल हळदीचे पाना पाना
खूपच छान, खूप छान. सुनंदा गोखले, अलका दातार, यानंतर सुनंदा गोखले. सुनंदा ताई पुढे या. लता मंगेशकरचं गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतो. सुनंदाताई गोखले, त्यानंतर नम्रता कटेकर. आता त्यांचं एक गाणं म्हणतो. मातरे मोरा अंगाच्या वनात, मातरे मोरा, मातरे मोरा अंगाच्या वनात, मातरे मोरा रसांची गाडा सुंदरा रे, काळा कापूस सुंदरा रे, आता तुझे काळे निजगले काळे, तुला
तळहाताची नेहमी भिजली रुसले ऊनी राधा सजली थोडासा वाळा जळून गेला बरसून गेला पाऊस पडला जणू सावळा बरसून गेला शैला मेस्त्री नंतर ज्योती मराठे. ज्योतिताई पुढे येऊन बसा. मी उद्या संतांची एक कविता म्हणणार आहे. नको नको रे पावसा नको नको रे पावसा धिंगाणा वेळी माझे घर चंद्र होई नको नको रे पावसा नको ना तू तडा तडा जागवणारा भरून तांबे सते मी पाते मी आणि भांडी मी कोठून नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेळण नको टाकू फुल मार अशी मातीत लोटून आडदांडा नको देऊ जे पावत दारातून माझे तुझे जुमीर नको टाकू भिजवून नको नको रे पावसा नको नको रे पावसा किती शोधले मी तुझे माझे एवढे ऐकना वाटेवरी माझ्या सखा मला माघारी आणना पुढे आटकोत जरी आडवा धावत निजे पायी कडा कडून मागे फिरव पांघर नको नको रे पावसा नको नको रे पावसा असा धिंगाणा वेळी माझे घर चंद्र होई नको नको रे पावसा नको नको रे पावसा नको नको रे पावसा. नंतर दत्तात्रय मराठे. नमस्कार. झिम झिम सरती श्रावण धारा धरतीच्या कलशात प्रिया विण उदास वाटे प्रिया विण उदास वाटे जीव जीव धरती बरस बरस मेघा जीव जीव आज लायचे माझे प्रियतम बरस
दत्तात्रय मराठे, नंतर प्रफुल्ल साने. घन घन माला नदी ताटल्या ओसरती धारा. घन घन माला नदी ताटल्या ओसरती धारा. घोर काननी उभोनी उंच पिसारा. घन घन माला नदी ताटल्या ओसरती धारा. कालिंदीच्या ती श्रीहरी, कालिंदीच्या ती श्रीहरी. तशात घुमवी कुंद बासुरी. कालिंदीच्या ती श्रीहरी. तशात घुमवी कुंद बासुरी. एक नामिक सुगंध येतो, एक नामिक सुगंध येतो. ओया अंधारा, ओया अंधारा. घन घन माला नदी ताटल्या ओसरती धारा. घन घन माला नदी ताटल्या ओसरती
सती धारा कृष्ण विहरी होई गवर्ण तिला अडविले कवाड अंगण कृष्ण विहरी होई गवर्ण तिला अडविले कवाड अंगण अंगणीवर तले साचले अंगणीवर तले साचले फिरले जलधारा फिरले जलधारा घन घन माला नवी दाटल्या ओसती धारा घन घन माला नवी दाटल्या ओसती धारा ओसती धारा ओसती धारा. खूपच छान खूप छान. प्रफुल्ल साने नंतर रीता चक्रवर्ती. दीपाताई पुढे येऊन बसा. नमस्कार. एक थोडंसं कठीण गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते. आधीच क्षमा मागतो. कधी तू रिमझिम झरणारी बरसा कधी तू चमचम करणारी चांदण्या कधी तू कोसळता धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा खळखळता लाटा भिजलेला वाटा हिंब पावसाची कोलिला कधी तू रिमझिम झरणारी बरसा कधी तू चमचम करणारी चांदण्या कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रात राणी वेड्या जंगला कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रात राणी वेड्या जंगला कधी तू हिरव्याचा काठा पाकळा कधी तू रिमझिम झरणारी बरसा कधी तू कोसळता धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा खळखळता लाटा भिजलेला वाटा हिंब पावसाची कोलिला कधी तू रिमझिम झरणारी बरसा कधी तू चमचम करणारी चांदण्या जरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ क्षणा जरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ क्षणा तरी तू
निघलेला माझा पापणा कधी तू रिमझिम करणारी वर्षा कधी तू कोसळता धारा है मानवारा बिजलीची नक्षी अंबरा सळसळता लाटा है भिजलेला वाटा किंब पावसाची ओला कधी तू रिमझिम करणारी वर्षा कधी तू संसार करणारी सुंदर सुंदर खूप छान. गीता चक्रवर्ती, नंतर अंजली हरकारे. अंजली ताई पुढे येऊन बसा. हसरा हसरा नाचरा जरासा लाजरा हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण आला हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण आला अंजली हरकारे, नंतर सुरेखा तोषणीवार. आला आला वारा आज
आजवरी याना किती जपल जपल आजवरी याना किती जपल जपल काळजाचं पाणी किती शिंपल शिंपल चैतवून प्राण याला दिला गोबारा आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सगळ्या निघाल्या सासुरा सगळ्या निघाल्या सासुरा आला वारा. छान झालेलं आहे. सुरेखा तोडणेवार आणि नंतर कामिनी गहिरवार. हॅलो, आवाज येतो? आवाज येते का? अब के बरस भेज भैया को बाबुल सावन में जो बुलाए लौटेगी जब मेरे बचपन की सखिया ले जो संदेशा दिलाए. अब के बरस भेज भैया को बाबुल अमुआ तले गिर से झूले पड़ेंगे झुम पड़ेगी फुहारे लौटेगी फिर तेरे आंगन में बाबुल सावन की ठंडी बहारें छलके नयन मोरा कस के गया बचपन की जब याद आए. अब के बरस मेरे भैया को बाबुल जवानी में छीने खिलौने और मेरे गुड़िया चुराए. बार मिर्च मैं तेरे नाज़ों की पाई फिर क्यों मुझे बनाई. बीते जग बीते चिट्ठियाँ न पाती ना कोई नहर से आए. अब के बरस भेज भैया को बाबुल सावन में जो बुलाए लौटेगी जब मेरे बचपन की सखिया जो संदेशा दिलाए. कब के बरस भेज भैया को बाबुल. छान 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 सुंदर. कामिनी गहिरवार. हॅलो. वाट इथे स्वप्नातील दोनच कडवी असलेलं गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते. वाट इथे स्वप्नातील संपली जणू वाट इथे स्वप्नातील संपली जणू थांबवितो झाडांनी सावळा धरू बाई थांबवितो झाडांनी सावळा धरू आजूबाजूच्या पानांनी वेढली न्याई चिंतनात बैसली ग मंत्रमुग्ध राई आजूबाजूच्या
अलीकडे पावरी तनू फुलुनिया अलीकडे पावरी तनू थांबवित धारानी सावळा घनू गटाई थांबवित धारानी सावळा घनू दर्यातुनी आनंदला पाण ओघनाचरा आसमंत भारित गान सूर हासरा दर्यातुनी आनंदला पाण ओघनाचरा आसमंत भारित गान सूर हासरा माझ्यावरी दिसले ग इंद्रचे धनू थांबवित धारानी सावळा घनू प्रभाई थांबवित धारानी सावळा घनू वाट इथे स्वप्नातील संपली जणू थांबवितो धारानी सावळा घनू प्रभाई थांबवितो धारानी सावळा घनू. सांगावं काही काही बोला बोला. गाण्यांचा कार्यक्रम आता संपलाय, परंतु आता जो हा गाण्यांचा कार्यक्रम झाला होता त्या गाण्याला साथ जर नसती, वाद्याची साथ नसती तर त्या गाण्याला तेवढी गोडी निर्माण झाली नसती. आणि हे कार्य आजचा या महिन्यातला 3रा कार्यक्रम आहे. थेट भेटला होता, त्यानंतर आपला रोटऱ्याच्या वेळी संत परंपरा हा कार्यक्रम झाला आणि आजचा आपला पुन्हा थेट भेट. आणि ह्या तिन्ही कार्यक्रमात आपल्या तिन्ही वादकांनी खूप छान साथ दिलेली आहे. त्यामुळे रवींद्र काळे, श्यामभाऊ मेस्त्री, नितीन भाई त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तर आपण अभिनंदन करूया त्यांचं आणि टाळ्या वाजवून